सकाळची सुरुवात नेहमीसारखीच, पण आज नाश्त्याला बनवला होता असा पराठा की घरच्यांनी पुन्हा मागितला. चला माझ्यासोबत आजची सकाळ सुरू करूया. तर आज मी मस्त फ्रेश असा कद्दू घेतलेला आहे, दुधी भोपळा. तो मस्त किसून घेतला. त्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकलं. इथे बेसन पीठ पण टाकायचं आहे, पण माझ्याकडे नव्हतं. लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा थोडासा इथे ठेचा पण टाकला. त्यानंतर हळद टाकलं, धने जिरपूड टाकली, तीळ टाकले, ओवा टाकला आणि तेवढ्याच वेळामध्ये यांना फ्रूट कट करून दिले. पूर्वाच्या पण टिफिनची तयारी करायची होती. म्हटलं पूर्वाला पण एक पराठा आणि फ्रूट कट करून देऊया. मग ती पण तयारी करून घेतली आणि इथे पीठ मस्त मळून घेतलं. त्यानंतर एक कपडा घेतला, त्यावरती हातानेच मी असं पोळीपाटावर थापून घेतलं. पॅनवरती थोडंसं तेल टाकून कपडा पॅनवरतीच टाकायचा आहे. या पद्धतीनं खूप जण पराठे बनवत असतील, तसे मी पण बनवते. त्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आणि एखादा मिनिटभर थोडंसं वाफले पराठे घेऊन उलटून घ्यायचे आणि पराठे आपले छान येते रेडी होतात. साधं घरचं चविष्ट जेवण मिळालं की दिवसाची सुरुवात छान होते. इकडे आले, मस्त पराठा आपला भाजून झाला होता. तिला एक पराठा दिला आणि आता त्यांना पण दिला. मी पण खायला घेतलं. खूप छान पराठे झाले होते. चला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत तिला स्कूलला घ्यायला घाईघाईमध्येच गेले. तर हे बघा त्यांचं हे